घरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवून भारतीय भाषांचा अपमान का करता असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही ठाकरे बंधूंना उद्देशून विचारलेला. फडणवीसांच्या त्या प्रश्नाला आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांनी उत्तर दिलंय. देशातल्या इंग्रजी शाळा बंद करण्याचा GR काढा असा खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत यांनी. तर भाजपचे नेते कोणत्या शाळेत शिकले असा सवाल मनसेचे संदीप देशपांडे यांनी विचारलाय. तर राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत घालणार का असं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी विचारलेलं आहे. मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना. RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद. एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस एक GR काढा निदान महाराष्ट्रात तरी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका. आमचं आम्ही बघू नंतर काय करायचं. बॉम्बे स्कॉटिश महाराष्ट्रातलीच शाळा आहे ना, मुंबईतली राज्य सरकारनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना. तुम्ही सांगा. मग विचारतोय मी ना, मुख्यमंत्र्यांनाच माझा प्रश्न आहे की त्यांनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना. मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकलं म्हणजे वाईट असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी स्पष्ट म्हणावं तसं. मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कुठले कुठले नेते कुठल्या कुठल्या शाळेत शिकलेत. त्यांची टीका अत्यंत रास्त आहे. इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लोकांनी मराठीवर बोलणं हेच मोठं हास्यास्पद होतं. आता त्यांनी जे काही सांगितलं ते वस्तुस्थिती आहे, ते कुठं कुठं शिकलेत म्हणून. पण निदान आता आजोबा म्हणून तरी नातवंडांना मराठी शाळेत ते टाकतील अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून आम्ही करतो. संपूर्ण भारताला जोडणारी भाषा हिंदी आहे, त्यामुळे मराठीबरोबरच हिंदी देखील शिकवलं पाहिजे असं मत मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता यांनी व्यक्त केलं. भाषांचे पर्याय अभ्यासक्रमात असले पाहिजेत असंही त्या म्हणाल्या. सितारे जमी पर या सिनेमाच्या स्पेशल शोला देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नंबर 1 जरुरी आहेच, याच्यात काही वाद नाही. पण जर आपल्याला पूर्ण हे विश्वात आपल्याला लोकांशी जर एक संवाद साधायचे तर इंग्लिश पण जरुरी आहे, जे आपण महाराष्ट्रात ठेवलेलं आहे. तसंच भारतात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम काय जोडतं? हिंदी. तर मला पर्सनली वाटतं की हिंदी पण ही एक अशी भाषा आहे जिचा समावेश असावा. अकॅडमिकली पाहिलं तर मला वाटतं भाषांची इन्क्लुझिव्हिटी जी करिक्युलममध्ये असते ती असायला पाहिजे, ऑप्शन्स द्यायला पाहिजे आणि त्यातनं मुलं चूज करू शकतात. दरम्यान बडे नेते कोणत्या शाळेत शिकलेत आणि त्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली आहेत ते पाहूया. राज ठाकरे बालमोहन विद्या मंदिर मुंबईचे विद्यार्थी, तर अमित ठाकरे बॉम्बे स्कॉटिश. उद्धव ठाकरे हेही बालमोहनचेच विद्यार्थी आहेत. तर बॉम्बे स्कॉटिशमध्ये आदित्य आणि तेजस यांचं शिक्षण झालंय. देवेंद्र फडणवीस नागपूरच्या सरस्वती विद्यालयातले विद्यार्थी, तर कॅथेड्रल स्कूल मुंबईमध्ये त्यांची कन्या दिविजा फडणवीस यांचं शिक्षण. एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेच्या शाळेत शिकले, तर मिथिला इंग्लिश हायस्कूलमध्ये ठाण्यामध्ये श्रीकांत शिंदेंचं शिक्षण झालेलं आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बारामती शरद पवार यांच्या शाळेचं नाव, तर सेंट कोलंबा स्कूल मुंबईमध्ये शिकल्यात सुप्रिया सुळे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बारामतीमध्ये अजित पवार यांचं शिक्षण झालं, तर कॅम्पियन शाळा मुंबईमध्ये पार्थ आणि जय पवार. उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना पक्षात स्थान देणार नाहीत, कारण तसं झालं तर उद्धव ठाकरेंचं अस्तित्व धोक्यात येईल अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार नारायण राणेंनी दिली आहे. आज ते विधान भवनात बोलत होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार आगपाखड केली. उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानाचा हिस्सा राज ठाकरेंना देणार का असा खोचक सवालही राणेंनी उपस्थित केला. राजनी शिवसेनेत यावं काय यांचं अस्तित्व राहणार नाही ना. राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार, उद्धव ठाकरे नगण्य. त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार, काय स्वतःचं अस्तित्व. एकतर माननीय बाळासाहेबांनी या जवळपास 48 वर्षात जे मिळवलं याने 2.5 वर्षात शिवसेना साफ करून टाकली. आम्हाला काय फरक पडतो हे कोणतेच सांगतात ना. कशाला महत्व स्वतः कोणाला काय पडलं नाहीये.
दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा. त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जातं तर. दरम्यान पहिलीपासून हिंदी शिकवायची की नाही याबद्दल राज्य सरकारने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. त्या समितीला मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी तीव्र विरोध केला. जाधव हे संघाच्या जवळचे असल्याचा आरोप दीपक पवारांनी केलाय. तर मुख्यमंत्री दंडेलशाहीची भाषा करत असल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे. 2 शासन निर्णय सरकारनं रद्द केले, याच्यामुळे आनंद झालेला असला तरी 2 शासन निर्णय रद्द केल्यानंतरची माननीय मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेमधली त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमामधली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये आम्ही त्रिभाषा सूत्राच्या बाबतीत कोणाच्याही समोर बधणार नाही. हे जे मुख्यमंत्र्यांचं विधान आहे ते धाकदपटशाचं आहे, दंडेलशाहीचं विधान आहे. त्यामुळे सरकारनं कोणापुढे दबण्याचा प्रश्न नाहीये. सरकार ज्यांना दाबण्याचा प्रयत्न करत होतं त्यांनी उलट आवाज उठवून बोलण्याचा प्रश्न आहे. नरेंद्र जाधवांची समिती अनावश्यक आहे, वेळ काढूपणाची आहे. ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्याच्या अगोदर ते रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारी आणि अर्थतज्ञ होते, त्यानंतरच्या काळामध्ये ते राज्यसभेवर आहेत. राष्ट्रपती नियुक्त यादीमधनं ते राज्यसभेवर आहेत. राष्ट्रपती नियुक्त याद्यांमधनं कोणाची निवड होते हे माध्यमातल्या मित्रांना आम्ही सांगण्याची गरज नाही. त्यामुळे संघ आणि भाजप परिवाराशी त्यांची जवळीक असल्याशिवाय खरं तर नरेंद्र जाधवांनी स्वतःहून या प्रकारच्या समितीचं अध्यक्षपद मी घेणार नाही असं स्पष्टपणे सरकारला म्हणायला पाहिजे होतं. पण कोणत्या दडपणाखाली कोणत्या कारणाने त्यांनी ते स्वीकारलं याची आम्हाला कल्पना नाही. तर विरोध करणाऱ्या सर्वांची बाजू